सातारा हा जिल्हा क्रांतिकारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। इथं अनेक क्रांतिकारी निर्णय झाले आणि देशभर क्रांती पेटली। आपल्या हक्कांसाठी हीच लढाववृत्ती इथल्या आजच्या शाळकरी विद्यार्थ्यांमध्येही दिसून येते। जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याच्या बिचुकले आणि देऊर गावातील ग्रामस्थांनी 18 जून रोजी रेल्वे मार्ग आंदोलन केलं। चक्क शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पालक आणि गावकऱ्यांसह रेल्वे मार्ग अडवून धरला। त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणावर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। देऊर बिचुकले या रस्त्यासाठी दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी मागील अनेक दिवसांपासून रेल्वे प्रशासनाला वेळोवेळी रेल्वेच्या भुयारी मार्गासाठी आणि देऊर बिचुकले रस्त्यासाठी पत्रव्यवहार करून मागणी केली, परंतु रेल्वे प्रशासन याकडे कायम दुर्लक्ष केल्यानं दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन रेल्वे ट्रॅकवर येऊन रेल्वे अधिकाऱ्यांना घेराव घालत याबाबत जाब विचारला। त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी रेल्वे ट्रॅकवर आंदोलनासाठी अशी परिस्थिती इथं पाहायला मिळाली। शिवाय यावेळी कोणताच प्रश्न मार्गी न लागल्याने देऊर आणि बिचुकले ग्रामस्थ उग्र आंदोलनाच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे। विद्यार्थ्यांना रेल्वे क्रॉसिंग करून देऊळ गावात जाऊन मग शाळेत जावं लागतं। त्यांना जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे विद्यार्थी, पालक आणि गावकऱ्यांना अक्षरशः आपला जीव मुठीत धरून रेल्वे क्रॉसिंग करावं लागतं, जे अत्यंत धोकादायक आहे। इथं एक दुर्घटना आधी घडली सुद्धा होती। एकदा एका विद्यार्थ्याला ट्रॅक ओलांडताना आपला जीव गमावा लागला होता। त्यामुळे गावकऱ्यांनी अनेकदा रेल्वे प्रशासनाकडे भुयारी मार्ग सुरू करून द्या अशी मागणी रितसर पत्राद्वारे केली, मात्र रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचा संताप अनावर झाला। आंदोलक म्हणाले, रेल्वे क्रॉसिंग अंडरपास मध्ये मागील 6 महिन्यांपासून पाणी साचते, त्यामुळे दळणवळणाचा प्रश्न गंभीर झाला आहे। तरी सुद्धा रेल्वे प्रशासन सोयी सुविधांचा अभाव असताना हे काम सुरूच ठेवलं। रेल्वे क्रॉसिंग मध्ये रस्ताच उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रेल्वे ट्रॅक ओलांडावा लागत असल्याचं आंदोलकांनी सांगितलं। यावर तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे केली।